ई गव्हर्नच्या ई महाराष्ट्र आजच्या परिसंवादासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मंत्री, नागरी पुरवठा मंत्री नामदार अनिलजी देशमुख, राज्यमंत्री नामदार श्रीमती फौजिया खान, उपस्थित असलेले सेंट्रल गव्हर्नमेंटचे IT करता सेक्रेटरी श्रीयुत सत्यनारायणजी, उपस्थित डॉक्टर रवि गुप्ता जी, IT सेक्रेटरी राजेश जी अग्रवाल, उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग, सर्व NGOज, IT क्षेत्रात काम करणारी सर्व बंधू आणि भगिनी, आजचा हा ई महाराष्ट्र ई गव्हर्नचा हा सेमिनार आपला दिवसभर चालणारा आहे. खरं माननीय मुख्यमंत्री महोदय येणार होते, पण आज महाराष्ट्रामध्ये माननीय राहुलजी गांधी आहेत, त्यांचे कार्यक्रम आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि मलाही वाटलं होतं की मी सुद्धा गुंतून जाईल, परंतु आमच्या करता वेळ थोडासा वेगळा आला आणि ही संधी तुमच्यामध्ये येण्याची मला मिळालेली आहे. एकंदर महाराष्ट्र राज्यामध्ये ई गव्हर्नन्स राबवलं पाहिजे याकरता म्हणून प्रयत्न आपले सुरू आहेत. विविध विभाग त्यांच्या पद्धतीनं काम करतायत आणि मला निश्चित खात्री आहे की आजच्या परिसंवादामुळं पुढच्या कालखंडामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त होईल. आमची कॅबिनेट सब कमिटी सुद्धा आहे, तिचा अध्यक्ष मी आहे. त्यामध्ये आणखी 5 मंत्री माझ्या समेत आहेत, अधिकारी वर्ग आहे. फौजिया खान मॅडम मात्र त्यात नव्हत्या, आता इथून पुढे त्यामध्ये त्या सुद्धा येतील आणि त्यांची मदत आम्हाला त्यामध्ये निश्चितपणे होईल. पण मधला काळ थोडासा निवडणुका आणि यामध्ये आचारसंहिता या सगळ्या धावपळीत केल्या होत्या, मिटिंग झाल्या नाही, पण आता पुन्हा कंटिन्यू मिटिंग आम्ही करून त्या बाबतीतलं धोरण सुद्धा लवकरच कॅबिनेट सब कमिटीचं कॅबिनेट पुढे आणणार आहोत. एकंदर बदलत्या काळाबरोबर आपलं ऑनलाईन किंवा ई गव्हर्नन्सचं महत्व खूप मोठं आहे, हे नाकारता येणार नाही. ज्यावेळेस देशामध्ये एखादं आंदोलन सुरू होतं, विशेषतः भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू होतं आणि खूप मोठा प्रतिसाद जनतेमधून मिळत असताना आपण पाहतो. माझं अत्यंत स्पष्ट मत आहे की जनतेमध्ये असंतोष आहे, कारण जनतेला अनेक प्रकारे त्रास होतो असतो, हेलपाट्याचा त्रास असतो, खर्चाचा त्रास असतो, त्याचं काम लवकर होत नाही. आणि ह्या सगळ्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे ई गव्हर्नन्स करणं. आपण जर चांगल्या पद्धतीनं उपयोग जर केला ऑनलाईन पद्धतीचा, सर्व डिपार्टमेंटनी चांगल्या पद्धतीनं काम त्यामध्ये केलं, तर 2-3 गोष्टी होत असतात. एक तर त्यामुळे खूप सहजता येत असते, कोणतंही काम सहज होतं, गतिमानता येत असते, काम गतीनं होतं आणि पारदर्शकता येत असते, कारण माणसाचा हात लागत नाही. जिथं माणसाचा हात लागायला सुरुवात झाली तर अडचणीची सुरुवात होत असते, काही नाकारता येत नाही, मानवी दोष सुद्धा त्यामध्ये आहेत. आणि म्हणून पारदर्शकते करता, गती करता आणि परफेक्शन, अॅक्युरसी हे सुद्धा ई गव्हर्नन्स मधून मिळत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता म्हणून आपण किती वेगानं हे कामामध्ये पुढे जातो आहोत, तर लवकरात लवकर सगळा सेटअप आपला ई गव्हर्नन्सचा कसा करू शकतो याच्यावर खूप मोठं दिलासा सर्व नागरिकांना मिळणार आहे. आणि मला वाटतं आपण जर त्यात खूप चांगलं काम करू शकलो तर लोकांमधला असंतोष सुद्धा दूर करण्याची ताकद या सिस्टीम मध्ये हे कोणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून आपल्या खूप गती यामध्ये या पुढच्या काळामध्ये घ्यावी लागणार आहे. खरं ते विविध विभागांनी खूप चांगले प्रयत्न त्यामध्ये केलेले दिसतात. प्रत्येकाने प्रयत्न केला,
माननीय अनिलजी देशमुख यांनी सांगितलं का नागरी पुरवठा विभागामध्ये कशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केलाय. ग्रामविकास विभागाला सुद्धा ग्रामपंचायत पर्यंत तिथला ग्रामसेवक सुद्धा आता त्याची ग्रामपंचायत ही पद्धतीनं चालवणार आहे. प्रत्येक विभागानं केलाय. आमचं महसूल विभागानं सुद्धा मी तर जास्तीत जास्त भर त्यामध्ये दिलेला आहे, कारण त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मदत होण्याकरता खूप चांगलं काम होऊ शकतं. मला 2-3 गोष्टी वाटतात ज्याचा उल्लेख मुद्दाम आपण सर्वजण एकत्र आल्यानंतर मी इथे करतोय की प्रत्येक डिपार्टमेंट हे काम करते. प्रत्येकाचा जास्तीत जास्त भर आहे. आपले सर्व सेक्रेटरी त्याकरता मदत करतायत. IT सेक्रेटरी अग्रवालजी अगदी त्यांनी खूप पुढाकार यामध्ये घेतलेला आहे. निना कंपन्या निना सॉफ्टवेअर घेऊन येत आहेत पुढे. परंतु हे सर्व जे आपण करतो आहोत त्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. विविध डिपार्टमेंटमध्ये आपण ज्यावेळेस करतोय त्यावेळेस प्रत्येकाची लँग्वेज वेगळी, प्रत्येकाचा सॉफ्टवेअर वेगळा, कुणी कोणाशी कनेक्ट नाही असं होण्याची सुद्धा शक्यता खूप नाकारता येत नाही. मी सहज म्हणून उदाहरण इथे देईल की आम्ही सुद्धा महसूल विभागामध्ये महाई सेवा केंद्राच्या रूपानं लोकांना अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न आता करतो आहोत. नांदेड आणि औरंगाबाद जिल्हा त्यामध्ये खूप पुढे गेला. जवळजवळ 121 प्रकारच्या सुविधा त्यामध्ये निर्माण करून दिलेल्या आहेत. हे करत असताना महाई सेवा केंद्र प्रत्येक सर्कलला सजाला टाकण्याचा प्रयत्न आपल्या नागरिकांना सहजता त्यामध्ये आली. ई डिस्ट्रिक्ट योजना आम्ही आणली की आता घरातूनच आपले स्कॅन करून सगळे काही डॉक्युमेंट्स पाठवायचे, ते चेक होतील आणि तुम्हाला सर्टिफिकेट आपोआप तुमच्या प्रिंट आउट मधून इथपर्यंत प्रयत्न आपला चाललेला आहे. परंतु एका बाजूला ग्रामविकास विभाग काम करतोय, नागरिक पुरवठा विभाग काम करतोय, दुसरीकडे रेव्हेन्यू विभाग काम करतोय. पण यांची संलग्नता एकामेकाशी काय असा जर प्रश्न विचारला तर कदाचित ती नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ई गव्हर्नन्स करत असताना ते एखाद्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे असलं पाहिजे. मी आपल्याला सहज सांगेल की कोळ्याचं जाळं आपल्या सगळ्यांनाच माहिती म्हटलं तर ते प्रत्येक त्याची दिशा वेगळी असते, पण ते पुन्हा एकामेकाला जोडलेलं असतं. आज स्थिती इथं सुधीर ठाकरेजी बसलेले आहेत. मला माहित नाही त्यांची ग्रामपंचायत आमचं महाई सेवा केंद्र जोडलं जाणार नाही. ते जर जोडलं गेलं नाही तर प्रत्येकाचा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं हे होणार आहे. म्हणजे ते याकरता NIC उपयोग आपण करत असतो. इतर आता गुप्ताजी इथं आहेत. सत्यनारायणजींनी खूप काम आंध्रमध्ये केलेलं आहे आणि ते सांगत होते की आता कोणत्या सर्टिफिकेट करता, कोणत्या दाखल्या करता 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. कारण सगळे डॉक्युमेंट इतके डिजिटलायझेशन डिजिटलाइज करून ठेवलेले आहेत की तुम्ही फक्त तुमचं कोणतं नाव टाईप केल्यानंतर त्याचे सगळे दाखले एकत्र करायचे आणि देऊन टाकायचं. इतकं सोपं त्यांनी केलेलं आहे. हे इतकं सोपं झालंच पाहिजे. निश्चित ताकद या तंत्रज्ञानामध्ये ती आहे, परंतु त्याबरोबर ते एकमेकाशी संलग्न सुद्धा असले पाहिजे. आधार कार्ड आपलं वेगळंच आहे. इतर आपण पाहतो की मतदारांची यादीच वेगळंच आहे. आपलं युनिक कार्ड एक वेगळं आहे. आम्ही आता काढणार आहोत. आम्ही पाहतोय की जातीच्या दाखल्यापेक्षा फॅमिली कार्ड देता येतं का असा प्रयत्न आमचा चाललेला आहे. प्रत्येकाचं आहे, वेगवेगळं आहे, परंतु एकामेकाला जोडलेलं नाही. हा जो प्रश्न दिसतो आहे तो सोडवण्याची गरज मला वाटते. आणि तसं जर करू शकलो आणि सगळ्या डिपार्टमेंटनी ऑनलाईन पद्धतीने आपण गेलो तर खूप चांगलं काम हे निश्चितपणे होऊ शकतं. आता दुपारी आपल्या समवेत आमचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांतजी दळवी सुद्धा बोलणारे असं मला समजलं. महसूल विभागामध्ये आम्ही जे काम करतो महाई सेवा केंद्र ह्या सगळ्यातून करतो. ही डिस्ट्रिक्ट योजना चालू आहे. पूर्णपणे शेतकऱ्याचं रेकॉर्डचं सुद्धा डिजिटलाइज करून त्याला 7/12 मिळाला पाहिजे, त्याचे फेरफार एकाच याच्यात मिळाले पाहिजे, चतुर्सीमा असल्या पाहिजे, या दृष्टीने सुद्धा प्रयत्न हे चाललेले. पुढे टायटल कार्ड पर्यंत आम्हाला जाऊन पोहोचायचे शेतकऱ्याच्या करता आणि किंवा प्रॉपर्टी कार्ड मध्ये सुद्धा. ही सगळी कामं आपण करतो आहोत, परंतु याचा थिंक टँक जो आहे तो मात्र सगळ्या विभागाचा एकत्र असला पाहिजे आणि ते एकमेकाशी जोडलेले असले पाहिजे अशी अपेक्षा या निमित्तानं माझी आहे. आजच्या या
सेमिनार मधून निश्चितपणे आपले चांगल्या प्रकारचा विचार घेऊन आणि एकत्र पद्धतीनं हा निर्णय पुढच्या काळाकरता नाही तर पुन्हा नवे सॉफ्टवेअर, नवीन थिंकिंग, पुन्हा नवा विचार, नवी पॉलिसी असं घेऊन येत जावं लागेल. कारण रोज हे नवं होत असतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण लॉंग टर्मचा विचार करून त्यामध्ये ही पॉलिसी ठरवली जावी आणि तसा विचार या निमित्तानं आजच्या परिसंवादामध्ये व्हावा अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपल्याला दिवसभरच्या कामकाजाकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.